हॅलो नमस्कार. कोंबडीच्या रश्श्यासोबत गरमागरम फुगलेले आणि कुरकुरीत वडे कोणाला आवडत नाहीत. तर कुकिंग विथ पूनममध्ये आज मी तुम्हाला कोंबडी वडे कसे बनवायचे याची परफेक्ट रेसिपी सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वाटीच्या अंदाजाने 5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. ते स्वच्छ धुवून आपल्याला थोडं सुकून घ्यायचं आहे. 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी धना, 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी गहू, त्याच्यानंतर 1 वाटी ज्वारी, धने, जिरे, बडीशोप, ओवा, काळी मिरी आणि मेथीचे दाणे हे सगळं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चक्कीतून दळून आणायचं. थोडंसं जाडसर म्हणजे ज्वारीच्या पिठासारखं दळून आणायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि आपल्याला गरम पाण्याने हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम गरम पाणी हवं आहे. थोडंसं घट्टसर मळायचं. त्याच्यानंतर एखाद्या डब्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचं आहे. घट्टच मळायचं आहे, अजिबात सैल मळायचं नाही आहे पीठ. आणि आपल्याला हे पीठ ह्याला स्मोक देऊन घ्यायचं आहे. स्मोक दिल्यामुळे ह्याचा फ्लेवर खूप छान येतो, पिठामध्ये खूप छान उतरतो. त्याच्यामुळे नक्की स्मोक द्या. आणि हे आपल्याला पीठ जवळजवळ 6 ते 7 तास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. एवढा वेळ नसेल तर 2-3 तास भिजवलं तरी चालेल, पण पीठ भिजवणं स्किप करू नका. त्याच्यानंतर आपल्याला एका प्लॅस्टिकवर असा तेल लावून घ्यायचं आणि असा वडा पसरवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचा. जबरदस्त वडा फुगून वरती येतो. वड्याला अजिबात हात लावलेला नाही आहे, तरीसुद्धा झारा लावलेला नाही आहे, तरीसुद्धा वडा टम्म फुगून येतो. दोन्ही साईडने आपल्याला सोनेरी रंगावर हे वडे अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी असे वडे होतात. चवीला तर जबरदस्त लागतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा.